नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथे अष्टमीला श्री रेणुका मातेच्या दर्शनाकरिता भाविकांनी अलोट गर्दी केली होती। शनिवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी श्री रेणुका माता मंदिरामध्ये जाऊन मातेचं दर्शन घेतलं। यावेळी संस्थांच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव शिंगारे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची उपस्थिती होती। रविवारी सकाळी 10 वाजल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळविण्याकरिता भाविकांना परशुराम मंदिर मार्गे काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। अष्टमी असल्याने रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास होम हवनास सुरुवात झाली। नेवासा जिल्हा नगर येथील सोमेश्वर भारूड मंडळाच्या चंद्रहास गवळी, हरी गवळी, जालू गवळी, सोमनाथ इदाटे, आकाश पवार, देवानंद चव्हाण, बाळू पेंटे, बंडू नाईक व तामजी वडगे यांनी भारूड रूपी सेवा अर्पण केली। शनिवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सपत्नीक रेणुका मातेचे दर्शन घेतले। अष्टमीला भाविकांची गर्दी असल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली। मुंबई येथील भाविक नरेंद्र हेटे यांनी नवरात्र काळात फराळासह महाप्रसादाची निशुल्क व्यवस्था केली होती। त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। अष्टमीच्या होम हवी विधीकरिता संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नागेश नावकर हे उपस्थित होते। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।